नमस्कार, लक्ष्मी हॉबीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज चिकन बिर्याणी करणार आहे। त्याच्यासाठी 1 किलोवर मी चिकन घेतले। तर मी इथं कंट्रोलचं तांदूळ घेतले 1 किलोवर। ह्याला धुवून मी असं पाणी काढून साईडला ठेवलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये घालायचं साहित्य तुम्हाला दाखवतो। कांदा, टमाटर, तेजपत्ता, हळद, मिरची, आलं लसूण पेस्ट, जिरे, मसाला, हा चिकन मसाला आहे, बघू शकता इथं। पुदिना थोडासा घेतले, हळद आणि हे मिरं आणि वेलदोडे चेचलेले आहेत, हा पुदिना। तर मी गॅसवर एक मोठं पातेल ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये 3-4 चमचाभर, माझा छोटा चमचा आहे त्याने मी 4 चमचाभर तेल घातलं इथं। एक किलोची बिर्याणी आहे। हा मसाला तुम्ही एक बघू शकताय। कांदा लसूण पेस्ट आहे ही। तेलात सर्वात आधी आपण कांदा टाकायचा आणि हिरवी मिरची टाकायची। थोडंसं त्याचं मऊ होऊ द्यायचं त्याला। नंतर आपण तेजपत्ता टाकायचा आणि ह्याला थोडंसं हलवायचं। कांदा थोडासा मऊ होऊ दे म्हणून आपण ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं व्यवस्थित। जिरे टाकायचं 1 ते 1.5 चमचाभर। तेलात हे जरा मिसळू द्यायचं मिक्स। मग हे मिरं आणि जे लवंग वेलदोडे चेचलेलं आहे ते सुद्धा ते टाकायचं तेलातच आणि ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं। आलं लसूणची पेस्ट टाकायची। कांदा मऊ झाल्यानंतर आलं लसूण टाकायचं। त्याला सुद्धा आपण तेलात मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। असं झालं पाहिजे। तर ह्याच्यानंतर आपण ह्याला टमाटर टाकणार आहे। आणि थोडासा पुदिनाही मी त्याची पाकळ्या करून टाकलेला आहे तेलात। तर ह्याला आता मिक्स करून घेऊ आपण आणि परत व्यवस्थित। खूप छान मस्त बिर्याणी बनते, एकदा नक्कीच करून बघा। जो मसाला घेतलाय मी चिकन मसाला तो घालत आहे। बिर्याणी मसाला मिळाला नाही म्हणून मी हा मसाला ह्यात वापरत आहे। ह्याच्यानंतर आपण हळद टाकायची 1-1.5 चमचाभर, छोटा चमचा आहे त्यानं हे परत परतून घ्यायचं व्यवस्थित। मसाल्याचा छान वास येत आहे, बघू शकताय। हे जे कांदा आणि लसूण पेस्ट आहे चटणीसारखंच असतं हे, पण ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला असते ते थोडंसं घेतले। हा मसाला आहे मी आमटीला यूज केलता चिकनच्या रश्श्याला। तर ह्याच्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळं मिक्स करून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे, जे आमटीला आपण घेतो ना तसं। त्याच्यामुळे काय होतंय की बिर्याणीला छान मस्त असं मसाला लागून होतोय, बिर्याणी मसालेदार होत्या। आता हे सगळं परतवताना आपण एक बघायचं की ह्याला सगळं तेल आपलं ह्याच्यामध्ये जे सुकलेलं आहे ते परत तेल निघालं पाहिजे, असं आपण ह्याला परतवून घ्यायचं। थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि असं आपण परतवत राहायचं। चिकन टाकून घ्या। आता या मसाल्यामध्ये चिकन आपलं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित अगदी एकजीव झालं पाहिजे, असं सगळीकडं चिकनला हा मसाला लागला पाहिजे, असं आपण बघू शकताय। छानच
चिकनला सगळीकडं मसाला लागून झाला की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे तांदूळ. थोडंसं चिकन इथं बॉईलही झालेलं आहे. आता आपण तांदूळ व्यवस्थित ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हा मसाला चिकनला थोडंसं पाणी सुटलेलं आहे हे तांदळात मिक्स होऊ दे म्हणून आपण तांदूळ ह्याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मसाल्याचं पाणी आणि थोडंसं आपलं चिकन बॉईल झालं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि तांदळाला व्यवस्थित आपण हे सगळं मिश्रण लागलं पाहिजे असं फिरवून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी फिरवून झाल्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे. गरम पाण्यानं पटकन बिर्याणी तयार होईल. ह्याला झाकण लावून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तयार झाल्यानंतर बिर्याणी तुम्हाला असे दिसेल. बघू शकता इथं छान मस्त बिर्याणी आपली तयार झालेली. अगदी फटाफट बनणारी बिर्याणी, एकदम चविष्ट मस्त. अशा पद्धतीने एकदा करून नक्कीच बघा तुम्ही. आवडलं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअर इतरांनाही शेअर करा. असंच चॅनलला फॉलो करत राहा. थोडंसं मी कांदा लालसर करून ठेवला होता तो वरून टाकत आहे. थोडासा पुदिनाही टाकला आहे. असं मी चिकनचा रस्सा आणि बिर्याणी तयार झालेली दाखवत आहे. नक्कीच तुम्ही सुद्धा करून खाऊन बघा. आवडलं की एक लाईक जरूर करा. तर चला, धन्यवाद.